आयुष्यात हां अजय मोरे अजय मोरे क्रिश्चन तुला मी घेतलं. तो मित्रांनो आयुष्यात एकदा तरी स्कुबा डायव्हिंग करा. इथे आतमध्ये समुद्रात आपल्याला नेतात, तिथले थोडेफार दगड दाखवतात आणि त्याच्यानंतर रंगीबिरंगी आपल्याला त्या माशांचा आता आपण स्कुबासाठी रेडी झालेलो आहे. आता ही जी बोट आली आहे ही बोट पकडून ते आपल्याला आतमध्ये नेतील. इकडे त्यांची माणसं आहेत, इथे त्यांची माणसं आहेत, माणसं बसलेली आहेत आणि या बोटने आपल्याला तिकडे आतमध्ये तिकडे नेणार आहेत स्कुबा करण्यासाठी आहेत ना. या बोटी आपल्याला कदाचित ती वाटलं मला वाटते की ती रियान स्कुबा म्हणून आहे ते. त्यातर्फे मी जातो आहे कारण की मी जिथे स्टे केला आहे त्यांचे ओळखीचे होते आणि त्या ओळखीचे असल्यामुळे मला त्यांनी सजेस्ट केलं आणि आता त्या बोटीने ते बोटने आपल्याला कदाचित आतमध्ये कुठेतरी स्कुबा त्यांचा जो स्पॉट असणार मला त्या तिथे स्पॉट दिसतो आहे, कदाचित तिथे घेऊन जाणार किंवा त्यांचा जो स्पॉट असेल कारण की इथे खूप सारे स्कुबा डायव्हर आहे. बघा स्कुबा आहे त्याची लक्ष ठेवा. इकडे या ठिकाणी तुमचं स्कुबा डायव्हिंग ॲक्टिव्हिटी होणार. ही नॉन स्विमिंग ॲक्टिव्हिटी आहे. स्विमिंग येत असेल तरी पण करायचं नाही. ओके, नाही येत तर चांगली गोष्ट आहे. ओके, हे मास्क आहे, हे मास्क लावल्यानंतर नाक बंद होणार, कंटिन्यू तोंडाने श्वास घ्यायचा आहे. जसं आपण स्ट्रॉनी कोल्ड्रिंक पितो ना तसं खेचायचं सोडायचं, तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचं, नाकाने घ्यायचं नाही. ओके, हे ग्लास जे आहे ते मॅग्निफाईंग ग्लास आहे आणि तुम्हाला 30% मोठं दिसणार, 25% जवळ दिसणार. त्यामुळे स्पेक्स असतील, लेन्स असेल, टेन्शन घ्यायचं नाही, व्यवस्थित दिसणार. ओके, मास्क लावलं, नाक बंद झालं, कंटिन्यू तोंडाने श्वास घ्या. स्ट्रॉनी कोल्ड्रिंक पिलात ना कधी तसं खेचायचं सोडायचं. कंटिन्यू तोंडानेच घ्या, तोंडाने सोडा, नाकाने घ्यायचं नाही. नाकाने जर घेतलं तर मास्क जे आहे ना ते असं स्क्वीज होणार आहे. बघा ते मास्क स्क्वीज झाल्यामुळे याच्यात पाणी येऊ शकतं किंवा इकडे फॉग येणार, मग तुम्हाला काही दिसणार नाही. त्यामुळे नाकाने श्वास घ्यायचा नाही, कंटिन्यू तोंडानेच घ्यायचा, तोंडाने सोडायचा. ओके, श्वास घ्यायचा, सोडायचा, घ्यायचा, सोडायचा. पोटाची पोझिशन ती ओ शेप मध्ये झाली पाहिजे, सेल्फी पाऊट. नाही तोंडात पाणी जाणार तोंड उघडलं तर. त्यामुळे ओ शेप मध्ये ठेवायचे, श्वास खेचायचा, सोडायचा, खेचायचा, सोडायचा. तोंडाने श्वास घेण्यासाठी तुम्हाला एक ब्रीदिंग डिवाइस दिला होता, हा तुमचा ब्रीदिंग डिवाइस आहे. ह्याला म्हणतात डिमांड वॉल. ह्याला तुम्ही जेवढं डिमांड कराल तेवढीच हवा सोडणार. हे ऑटोमॅटिक नाही, तुम्हाला श्वास खेचून घ्यायचा, जेवढा पाहिजे तेवढा खेचायचा, परत त्यातच सोडायचा, खेचायचा, परत त्यातच सोडायचा. हे दोन ब्रिजल्स आहेत ना ते साईडच्या दाताने चावून ठेवायचे, ग्रिप करून ठेवायचे, म्हणजे तोंडातून सुटणार नाही तुमच्या. ही आतली कवर आहे तुमच्या गम्सला, म्हणजे हिरड्यांना टच होईल. बाहेरची कवर ओठाने बंद करायची. आणि जसं आपण स्ट्रॉनी कोल्ड्रिंक पितो तसं खेचायचं आहे, सोडायचं, कंटिन्यू तोंडानेच घ्यायचं, तोंडाने सोडायचं. ओके, मी तुम्हाला दाखवतो कसा श्वास घ्यायचा आहे बघा. ओके, कंटिन्यू तोंडानेच घ्या, तोंडाने सोडा, नाकाने घेऊ नका. समजलं? जे स्मोकर असतात त्यांना इझी होऊन जातं. बघा, जर समजा तोंडातून बाहेर निघाला आणि त्यामध्ये पाणी शिरलं तर पाणी जाणार नाही. ओ शेप मध्ये ठेवायचे. मी तुम्हाला तुमचे जे प्रश्न असतील ते मला लास्टला विचारायचे. ओके, कन्फ्युजन असेल. ओके, हे बघा, आता जेव्हा आपण पाण्यात जातो तेव्हा आपण एकमेकांसोबत बोलू शकत नाही. त्यासाठी सिग्नल्स फॉलो करायचे असतात. तर सिग्नल्स असतात, जर तुम्हाला काही त्रास झाला, वरती यायचं असेल, प्रॉब्लेम वाटला तर हा प्रॉब्लेमचा साईन आहे. आपण इतर वेळेला हा ओकेसाठी करतो ना, आता इथे हा ओके नाही, हा प्रॉब्लेमचा आहे. हा कम्फर्टेबलचा आहे. साईन तुम्हाला कंटिन्यू फॉलो करायचे. कम्फर्टेबलला कम्फर्टेबल करायचा, प्रॉब्लेमला प्रॉब्लेम करायचा. चुकूनही कम्फर्टेबलला हा साईन करू नका, वरती घेऊन येतो.
जर केलात तर कम्फर्टेबलचा रिप्लाय करायचा आहे तर तुम्हाला खाली ठेवणार. तुमच्या प्रत्येकासोबत आमचा एक डायमास्टर असतो, तो मागे सिलेंडरला होल्ड करतो आणि तुमचं डायव्हिंग कंडक्ट करतो, त्यामुळे घाबरायचं नाही. मग डायव्हिंग स्टार्ट होणार. इकडे 2 स्टेप लावणार. आता सध्या 1 लावलेली आहे. त्या स्टेपने तुम्हाला एक स्टेप खाली उतरायचं आहे, जंप नाही करायचं कोणाला. लास्ट स्टेपवरती उभं राहायचं. त्यानंतर तुम्हाला असं एक जॅकेट लावलं जाणार. ह्या जॅकेटला म्हणतात BCD, बॉयन्सी कंट्रोल डिव्हाइस. हे जॅकेट लावल्यानंतर मागे फ्लोट व्हायचं आहे, दोन्ही हात पोटावरती फोल्ड करून ठेवायचे. त्यानंतर तुमच्यासोबत जो डायमास्टर असेल तो तुम्हाला कम्फर्टेबल करणार आणि पाण्याच्या खाली घेऊन जाणार. आता स्कुबा करण्यासाठी आपण जातोय. आता बघू, तो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या याच्यामध्ये भेटणार आहे. इथे आपण हा 5 जणांचा ग्रुप आहे, त्याच्याबरोबर आपल्याला घेऊन जात आहेत. इथे स्कुबा करवणार आहे, खाली घेऊन जाणार आहे. बघू आपल्याला तिथे कोरल वगैरे आणि अजून काही तिथला व्ह्यू दिसतो का, आपण ट्राय करू. सो फायनली मित्रांनो, आपला स्कुबा डायव्हिंग इथे झालेला आहे. आयुष्यात हां, अजय मोरे अजय मोरे क्रिश्चन तुला घेतलं. तो मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी स्कुबा डायव्हिंग करा. इथे आतमध्ये समुद्रात आपल्याला नेतात, तिथले थोडेफार दगड दाखवतात आणि त्याच्यानंतर रंगीबिरंगी आपल्याला त्या माशांचा व्हिडिओ द्यायचं होतं. चालू आहे का? चालू आहे, चालेल. मागे मित्रांनो, आपला स्कुबा डायव्हिंग झालेला आहे. स्कुबा डायव्हिंगची बोट होती आणि ॲक्टिव्हिटीज तर झालेल्या आहेत. अजून 2 स्पोर्ट 2 वॉटर ॲक्टिव्हिटी बाकी आहेत आणि आता तिकडेच चाललो आहोत आम्ही. बाकी इथे ना मला एक आयलंड दिसतंय, म्हणजे त्याला त्या हॉटेलवाल्याने सांगितल्याप्रमाणे मग ते काय पद्मागड बोलत होते, पण इथे
एकदम ठीकठाक दिसतं. इथून लोक पायी जात आहेत तिकडे त्या साईडला. नंतर बघू आलो तर तिकडे जाईन जेव्हा दुपारी. हे बघा एवढं पाणी नसते, खूप कमी पाण्यात आपल्याला दिसतात. छान वाटतंय स्कुबा करून. थोडं म्हणजे आपला काय म्हणतात ना, आपल्या मनातील हिंदीतलं घाबरणं असं हे निघून जातं. कारण की ज्या वेळेला पहिल्या वेळेला ते टाकतात ना, पहिल्या वेळेला पाण्यात आपल्याला टाकतात त्यावेळेला आपण पाण्यात जातो ना, तर एक मोठा श्वास घ्यायचा. म्हणजे तोंडाने सगळं ओढायचं आहे, नाकाने काही ओढायचं नाही आहे. नाकाने ओढलं ना तर आपलं जो चष्मा लावलेला असतो स्विमिंगचा, तर तो ब्लॉकेज होतो आणि मग फॉग येतो पूर्ण. पण आपण तोंडाने श्वास घेतला तर तोंडाने श्वास घेऊन आणि तोंडाने तो श्वास सोडायचा आहे, तेव्हा एकदम प्रॉपर होतं. म्हणजे आपल्याला मग आपला जीव घाबरत नाही. नाहीतर आता जे पण नवीन असतात त्यांचा जीव घाबरायला लागतो ना. Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.